तर आज आहे एजे आणि लीलाची रिसेप्शन आणि मी सुद्धा ब्लॅक आउटफिटमध्ये आले. खरं तर इथे आल्यावर मला कळलं की ब्लॅक अशी थीम आहे आणि मी मस्तपैकी त्यांच्या टीममध्ये इन झालेली आहे. पहिला आपण लीलाचा लूक बघूया. सगळे म्हणतात की सोनाक्षी सिन्हासारखी दिसते, पण मला असं वाटतं नाही, लीला दिसते आहे. ते दबंगमधलं तेच गाणं ना, तूने तो पलभर में, तशी दिसते. खूप सुंदर दिसतेस लीला. तुला कसं वाटलं तुझा लूक? मला खूप आवडलं. आणि एकतर आज ब्लॅक थीम म्हणजे लीलाची रेड आहे, एजेची ब्लॅक आहे, तर तू एजेच्या टीममधली आहे. एजे तुमच्या टीममध्ये मी आलेली आहे. हवं तर माझ्या कॅमेरामॅनला तुमच्या टीममध्ये कम ऑन, या बाजूने इंटरव्ह्यू घ्यायचा आता. छान वाटतं लुक, मस्त सुंदर आहे लुक. खरं तर रिसेप्शनला आपण इतके बोल्ड लुक्स आपण बघितलेत, पण हे जरा वेगळं तिला खूप सूट होतं आहे. एजे काय कॉम्प्लिमेंट द्याल? आज लीला खूप सुंदर दिसते. माझं फुल व्हील मारलं आहे व्हाईट कलरचा. ते गाणं ना कुठलं, 440 वोल्ट है छूना है मना, खंबे जैसे खडी आहे, लडकी है छडी आहे. वाह, क्या बात आहे. बरं, इथे आल्यावर एक सरप्राईज आहे की आम्ही सुद्धा या रिसेप्शनचा पार्ट आहोत. म्हणजे हा पार्ट आहोत, त्याशिवाय आमचा एपिसोड नाही होणार. म्हणजे प्रश्न आम्ही नेहमी विचारतो, पण इथे जरा अल्ट्रा प्रो मॅक्स लेवलचे प्रश्न आम्हाला दिले गेलेत. पहिल्यांदा असं झालं की आम्हाला प्रश्न दिलेत की तुम्ही विचारा भाई, म्हणजे भारी मजा येणार आहे. तर मास्टरलाच आपल्याला मजा येणार आहे. एजे आमची बोलती बंद करतात की आम्ही त्यांची करतो, हे बघायला खरं तर मजा येणार आहे. पण लीला प्रिपेअर्ड असतो, म्हणजे लीलासाठी सगळं नवीन आहे. एजेसाठी तर प्रेस कॉन्फरन्स वगैरे काय आहे, नॉर्मल गोष्ट. लीला यांनी हेच प्रिपरेशन केलं की गप्प बसायचं. तिला सगळ्यांनी शिकवलं आहे घरातनं निघताना की काय झालं की एजंटकडे बघायचं, गप्प राहायचं, खाली बघायचं वगैरे. मी ते उलटंच होतं की तिला गरज आहे पण एजेस नाही आहेत आणि तुम्ही सगळे प्रश्न विचारताय. थोडासा गोंधळ घालते, थोडा नाही थोडा जास्त गोंधळ घालते, बट एजे येईलच रेस्क्यूला. हम साथ साथ सिच्युएशन आहे, कारण का एजे आणि लीलासाठी मिमिक्री कोणतरी, येस म्हणून तर मी विषय काढला आहे. रुचिर जो आहे तो तुमची मिमिक्री करणार आहे. तो एजेचा लुक केला आहे त्याने, आज आपण पाहिलं तर ते बघायला किती इंटरेस्टिंग आहे. अरे खूप धमाल येते. आय मीन रेऊ आणि नाही रेऊ नाही उलट सांगतोय, रेऊ आणि यश, त्यांची जी एनर्जी आहे आणि ती यंग एनर्जी जी येते ती फारच. मी तेच सांगत होतो की आमच्या सेटवर जो ॲम्बियन्स आहे तो लिटरली एवढा नॅचरल आणि ऑर्गॅनिक आहे ना, की आता आमचा असिस्टंट डायरेक्टर आहे सनी म्हणून, तर तो त्यांनी सगळी कोरिओग्राफी केली आहे सगळ्या डान्सची. आणि हा सगळ्या म्हणजे सनी किंवा सनी आणि रेऊ ते परफॉर्म करायचे लिटरली सेटच्यामध्ये, ॲक्टिंगच्यामध्ये, टेकच्यामध्ये दोघंही. मी रेकॉर्ड करायचो, गाणी वाजवायचो आणि हे सगळे परफॉर्म करायचं. आणि हेच त्यांचं रिहर्सल सगळ्यांना पाठवलं गेलं. बाकीचे सगळे ॲक्टर्स येऊन परफॉर्म केलं त्यांनी. सो दॅट इज समथिंग. ती एनर्जी खूप रेअर असते मिळणं, कारण की तुम्ही एवढं दमता एवढं रोज शूट करताना आणि एवढं ते डायलॉग्स असतात आणि फटाफटा करावं लागतं. त्याच्यामध्ये पण तुम्ही डान्स करून एवढं पॅशनेटली करताय. इट इज इट इज ग्रेट टू सी दॅट एनर्जी. खूप रेअरली एक्सपिरियन्स करायला मिळते आणि ॲक्च्युली बोलतो ते कमी आहे. तुम्ही ॲक्च्युली सेटवर कधी आलात तर आमची ती एनर्जी कळेल तुम्हाला. BTS लोक बघतात आणि लोकांना आवडतात. ह्या सेटवर आल्यावर एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. आणि फादर्स डेच्या निमित्ताने बाबांची गप्पा मारल्या तर लहानपणी वल्लरी कशी होती हा मला कळलं. सेटवर किती खोड आहे ना, फारच सुंदर होता. तिला म्हटलं पण मी व्हेरी इमोशनल. पण सेटवर किती खोड्या करते आणि मला असं वाटतं ती मोठी झालीच नाही, ती तशीच आहे. मग असंच राहावं ॲक्च्युली सगळ्यांनी. असं मी पण कुठे मोठा झालो, सगळे आम्ही लहानच होतो. नोबडी इज मोठं. एक इंटरेस्टिंग फॅक्टर की ह्या रिसेप्शनच्या पूर्ण एपिसोडमध्ये आम्हाला तुमच्या दोघांचा परफॉर्मन्स बघायला मिळणार आहे की नाही, आम्ही वाट बघायची आहे की नाही? एज तर ऑब्व्हियसली या स्टेटमध्ये परफॉर्मन्स असं नाही आहे, पण आम्हा दोघांना एकत्र ते बेसिकली कोणतरी आम्हाला इमिटेट करते असं आहे. आम्हाला घेऊन येईल स्टेजवर, असं थोडंसं काहीतरी आहे. म्हणजे बरं, आज ती सगळे म्हणतात सोनाक्षी दिसते, तर मला असं वाटतं त्या गाण्यावर तुमची एक स्टेप झाली पाहिजे, ती ट्वेलवाली एक स्टेप झाली पाहिजे. मी गाणं म्हणते, तुम्ही स्टेप करा. बरं, 5, 6, 7, 8. तूने तो पल भर में चोरी किया रे जिया मोरे पिया, तूने भी पल भर में चोरी किया रे जिया मोरा जिया. ओ माय गॉड, क्या बात आहे. खूप क्यूट दिसतं आणि खूप मजा येणार एपिसोड बघायला. थँक्यू सो मच गाईज आणि ऑल द बेस्ट. थँक्यू.